हॅलो, स्पीक इंग्लिश विथ पल्लवी या चॅनलवर स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन 1 मध्ये पाहिलं आहे आय ॲम मी आहे, यू आर तू आहे, वी आर आम्ही आहोत. तर आय नंतर ॲम लागतो, यू नंतर आर, वी नंतर आर. हे तर तुम्हाला समजलंच असणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ही इज, तो आहे, शी इज, ती आहे. ही नंतर इज लागतो आणि शी नंतर इज लागतो. तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, याचे सेंटेन्सेस पाहणार आहोत. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरू करूयात. शी इज, शी नंतर नेहमी इजचा वापर केला जातो. शी इज इनोसिएंट, ती निष्पाप आहे. शी इज प्रिटी, ती सुंदर आहे. शी इज प्रिटी, ती सुंदर आहे. प्रिटी म्हणजे काय? सुंदर. शी इज हेल्दी, ती निरोगी आहे. हेल्दी म्हणजे निरोगी. शी इज बोल्ड, ती धाडसी आहे. बोल्ड, BOLD, बोल्ड म्हणजे धाडसी. शी इज स्मार्ट, ती हुशार आहे. स्मार्ट म्हणजे काय? हुशार. शी इज कुकिंग, ती स्वयंपाक करत आहे. कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे. शी इज ॲन आर्टिस्ट, ती कलाकार आहे. ती कलाकार आहे. शी इज रिच, ती श्रीमंत आहे. रिच म्हणजे श्रीमंत. शी इज पुअर, ती गरीब आहे. पुअर म्हणजे गरीब. शी इज माय मदर, ती माझी आई आहे. मदर म्हणजे आई. शी इज गर्ल, ती मुलगी आहे. शी इज गर्ल, ती मुलगी आहे. शी इज माय ग्रँडमदर, ती माझी आजी आहे. ग्रँडमदर म्हणजे आजी. शी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे. सिस्टर म्हणजे बहीण. शी इज माय टीचर, ती माझी शिक्षिका आहे. टीचर म्हणजे शिक्षिका. ही इज, ही नंतर नेहमी इज लागतो. हे आपण कालच्या चार्टमध्ये शिकलोच आहेत. ही इज म्हणजे तो आहे. ही इज टायर्ड, तो थकला आहे. ही इज टायर्ड, तो थकला आहे. ही इज कन्फ्यूज, तो गोंधळला आहे. ही इज कन्फ्यूज, तो गोंधळला आहे. ही इज इंटरेस्टेड, त्याला रस आहे. ही इज फुलफिल, त्याचे समाधान झाले आहे. ही इज प्रिपेअर्ड, तो तयार आहे. ही इज प्रिपेअर्ड, तो तयार आहे. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. ही इज अ डॉक्टर. ही इज रनिंग, तो धावत आहे. ही इज शाय, तो लाजाळू आहे. ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. ही इज माय फ्रेंड, तो माझा मित्र आहे. ही नंतर नेहमी इजचाच वापर करावा. ही इज माय फादर, ते माझे वडील आहेत.